आपल्यासोबत आहेत किशोर कनेरे, पद्मावर आणि लोकप्रिय नेते आहेत. सर, आम्ही तुमच्याकडे जाणून घेऊ की हे जे कोरोना इफेक्टमुळे जे थैमान वाढलेले आहे आणि रुग्णसंख्या दरवर्षी दिवस वाढ होत आहे माझ्या रुग्णसंख्येमध्ये, तर तुम्हाला असं वाटतं मग हे राज्य शासनाच्या किंवा मनपाच्या अपयशाच्या त्यामुळे घडत नाही, मला असं बिलकुल असं वाटत नाही की जे काही करोनामुळे जे काही आता संख्या जी नागपूर शहरामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे प्रिडिक्शन होतं सेंट्रल गव्हर्नमेंटचं याप्रमाणे वाढायला पाहिजे होतं, तर ती बऱ्याच प्रमाणात महाराष्ट्र शासनाने आणि मुख्यतः आपल्या नागपूरचे जे प्रशासन आहे, नागपूर प्रशासनाने कंट्रोलमध्ये ठेवलेली आहे. याच्यामध्ये मला असं वाटत नाही की हे काही महाराष्ट्र शासनाच्या याच्यामध्ये काही हे आहे. उलट ज्या काही उपाययोजना महाराष्ट्र शासनाने केल्या त्या माननीय उद्धव साहेबांनी ठाकरेंनी त्यांच्या करोना संदर्भामध्ये ज्या काही उपाययोजना ज्या काही त्याला रोखण्याकरता जे काही सगळं करता सगळं म्हणजे प्रशासन म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी त्यांनी ज्या हे करून मॉनिटरिंग करून जे काही गोष्टी केल्या त्याचं जे हे आहे की आज बऱ्याच प्रमाणात करोना हा कंट्रोलमध्ये आहे. आणि मुख्यतः नागपूरबद्दल म्हणायचं असं नागपूरमध्ये करोनाच्या प्रमाणात ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे तसं काही वाढलेलं नाही आहे. आज हे नागपूरच्या जनतेचं सुद्धा आपण ज्याप्रमाणे सहकार्य केलं आहे प्रशासनाला आणि जे आपण कंट्रोलमध्ये ठेवूया. आता एक मायग्रेट जे काही लोक इकडे येतात जातात त्याच्यामुळे समजा असं वाढत असेल तरी त्याला काही थोडंसं हे होतं, परंतु मला असं वाटत नाही याच्यामध्ये प्रशासनाची काहीतरी कमी आहे. उलट प्रशासनाने नागपूर शहरामध्ये एक चांगलं काम केलेलं आहे. जिथे जिथे ज्यांना करोनाग्रस्त वाटले ते ताबडतोब त्यांनी क्वारंटाईन तो पूर्ण एरिया क्वारंटाईन करून ज्या पद्धतीने मुंडेंनी जे काम केलं ते खरोखर प्रशंसनीय आहे. आणि जो माणूस काम करू त्याला हे केलंच पाहिजे. आपण काही स्थानिक आमदार त्यांच्यामध्ये एक प्रकारे विरोध असे आमदारांमध्ये काही आमदार असं म्हणतात की जे प्रतिबंधित क्षेत्र ते उघडलेलं नाहीये, ते अत्यावश्यक वस्तूंची जे लोकांना लागतं ते त्यांना मिळत नाही प्रतिबंधित क्षेत्रामध्ये. हे कितपत तुम्हाला असं खरं वाटतं? नाही, तर मला तसं वाटत नाही. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये इथे आमचे भरपूर कार्यकर्ते नागपूर शहरामध्ये विचार बंद चालू असतं, पण जे काही गरजेला ज्या काही वस्तू लागतात त्या भेटत आहे. आणि प्रतिबंधित करणार तरच ते करोना कंट्रोलमध्ये येईल ना. अदरवाईज सगळ्यांना असं काढलं तर उद्या करोनाचा पहिला फैलाव फार मोठा होऊ शकतो आपल्याकडे. एक तर आपण आता हे जे मनपा प्रशासन आहे त्यातले स्टँडिंग कमिटीचे काही लोक आहेत ते असं बोलतो की तुम्ही बोलले, तुम्ही जे आता बोलले की काही लोक मध्ये बोलतात, मला असं वाटतं हे राजकारणाचा भाग आहे. राजकारणाच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काहीही नाही आहे. जे काही आज ते जी काही करोनाची संख्या आहे आणि त्याच्यामधून करोना बाधित होऊन जे काही लोक बाहेर निघालेले आहेत हे बघता नागपूर एक चांगल्या स्टेजमध्ये आहे. त्याच्यामुळे आपण प्रशासनाला धन्यवाद मानलेच पाहिजे, त्या मताचं मी आहे. क्वारंटाईन सेंटर इथे जे दिलेले आहे एक वनामती क्वारंटाईन सेंटर असं आहे. आमच्या मीडियाकडे काही व्हिडिओ झालेले आहे आणि जे हावडा पेठेचे सदस्य आहेत 10 लोकांना क्वारंटाईन केलेलं आहे. त्याच्यातून एकांना फक्त पॉझिटिव्ह होतं. आणि पण वनामतीमध्ये जे क्वारंटाईन सेंटर आहे तिथे सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छताचा अभाव आणि खूप काय ते दिसत आहे. काय सांगायला याच्यावर? कारण तिथले जे अशा समजा काही घटना कुठे घडल्या असतील तर त्याच्या गांभीर्यानं बघितलंच पाहिजे. त्याच्यावर ताबडतोब प्रशासनाने ॲक्शन घेऊन ते जे काही असेल जे काही त्रुट्या असतील त्या प्रायोरिटीवर दुरुस्त हे करायला पाहिजे आणि त्या सगळ्या सोयी सोयी तिथे उपलब्ध करायला पाहिजे, या मताचं मी आहे. आधी क्वारंटाईन जे लोक होते त्यांना बिस्लरी बॉटल द्यायचे, पण आता जो टँकरमधून पाणी येत आहे तो पण दूषित येत आहे. ते पाणी तिथे देण्यात येत आहे आणि त्याच्यानंतर जे जेवण होतं ते आधी बरोबर द्यायचं, पण आताही काही अन्नामध्ये अळ्या निघालेल्या आहेत. तर काय सांगायला याच्यावर? आता तुम्ही मला सांगता बरोबर आहे गोष्टी, पण आता त्याच्या संदर्भात आम्ही सुद्धा ताबडतोब आमच्या लेवलला सुद्धा मान्य जे कमिशनर जे आपले मुंडे त्यांच्याशी चर्चा करू आणि अशा गोष्टी कुठे घडत असतील त्या घडल्या नाही पाहिजे. जे काही पहिले लोकांना चांगलं जेवणाचं खाण्याचं पिण्याच्या ज्या वस्तू असतील त्यांची स्वच्छतेच्या बाबतीत जे काही काळज्या घ्यायच्या असतील त्या सगळ्या घेतल्या पाहिजे. आणि असं कुठे आढळलंच तर त्याचा निश्चितच आम्ही त्यांना त्याच्याशी चर्चा करून हा सोडण्याचा प्रयत्न करू. क्वारंटाईन लोकांनी पण आरोप लावलेले आहे की आम्हाला जे रिपोर्ट जे दिला आहे आधी निगेटिव्ह त्याच्यानंतर इथे जास्त संख्या झाल्यामुळे पॉझिटिव्ह दाखवून आम्हाला त्या एम्समध्ये ढकलत आहे. तर यावर काय कारवाई करू शकतो? असं हा काही मी काही डॉक्टर नाही किंवा संशोधक नाही, त्या बाबतीत मी काही तुम्हाला सांगू शकतो. पण जे काही डॉक्टरांचा सल्ला किंवा जे काही याचे तज्ज्ञ मंडळी असतील जे काही सल्ला देत असतील तो सल्ला आपण लोकांनी मानला पाहिजे, या मताचं मी आहे. विरोधकांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली आहे, काय सांगायचं? मगाशी बोललो तुम्हाला, विरोधक म्हणजे विरोधकांना आता नुसतं प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याची वेळ नाही आहे.
इथे लोकांचा जीवनमरणाचा प्रश्न येऊन राहिला. अशा वेळेला सगळ्यांनी राजकारण बाजूला सारून आपण आपल्या लोकांना कसं काय सेफगार्ड करता येईल, त्यांच्या बाबतीत कसं काय काळजी घेण्यात येईल, हे आपण काम केलं पाहिजे. विरोधात राज्यात असे बोलतात की मग ही जे उद्धव ठाकरे सरकार अपयशी ठरले कोरोना आटोक्यात आणल्या, हे आपण कोणत्या दृष्टीने बघताय हे सगळं? आणि मी तुम्हाला पहिलाच सांगितलं की हे काही जे काही दिसत आहे महाराष्ट्र शासन अपयशी बिलकुल नाही आहे. ज्याप्रमाणे प्रिडिक्शन होतं महाराष्ट्राच्या बाबतीत ते सत्सरी खोटं झालेलं आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने करोनाचा प्रसार हा थांबवलेला आहे आणि याच्याशिवाय उद्धव साहेबांना द्यावं लागणार. डॉक्टरांची पण मागणी अँटीबॉडी रॅपिड टेस्ट व्हायला पाहिजे, कारण त्या जे अदृश्य जे नमुने आहेत लोकांचे जे पॉझिटिव्ह जे येतात कोरोनामुळे ते दिसत नाही, तर त्यामुळे ते सर वाटोक्यात येणार तुम्हाला आता आहे त्याच्या बाबतीत मला वाटतं राज्य शासन केंद्र शासनाने चर्चा करतात ज्या संदर्भात त्यांचे वॅक्सिनेशन असेल काय असेल विविध किट असतील सगळे वाढवण्याचं जे काही त्यांचं त्याच्यात चर्चा करतात. ज्यावेळी केंद्राचे आदेश असेल ते महाराष्ट्र शासनाने मला असं वाटतं की बाकी स्टेटपेक्षा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त टेस्ट होत आहे, त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट जास्त दिसतात. एक तसं मुंडे साहेबांचं म्हणणं असं आहे की आपण नीट जे पण काही कार्यकर्ते ते आपलं जे ICMRने जे गाईडलाईन जे ठरवले मार्गदर्शक तत्व त्यानुसारच काम होत आहे असं ते बोलतात. विरोधात सन्यासीची टीका टिप्पणी बरोबर आहे. मी म्हणतो तुम्हाला की जे त्यांनी जे कमिशनर मुंडेंनी जे काम केलेलं आहे ते प्रशंसनीय आहे. जे चांगला माणूस काम करतो शहरात आपल्या शहराकरता आपल्याकडे काम करतो माणूस आणि त्यांनी जे काही गाईडलाईन्स आहे त्यानुसार काम करतो आपण त्यांना सहकार्य केलंच पाहिजे. राजकारण करण्याची ही वेळ नाही आहे, राजकारण नंतरही करता येईल. आपण राहिलं तर थोडं राजकारण करू ना. हा प्रत्येकाने हा समाज घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे काम केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. इथे राज्याचे आपले नागपूरचे जे पालकमंत्री नितीन राऊत साहेबांनी हे म्हणतात की जे कापूस केंद्र आणखी वाढवणार आणि संकलन केंद्र पण वाढवून सर्व कापूस आम्हीच घेणार असं पण ते बोलतात. असं वाटतं का तुम्हाला त्यांना न्याय मिळणार शेतकऱ्यांना? परंतु काही शासनाने काही शेतकरी संकलन जे काही चालू केलेले आहेत आणि कापूस कलेक्शन सुरू आहे माझ्या माहितीप्रमाणे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी आता वाढलेली आहे. काही कंपन्या काही व्यापार बंद राहिल्यामुळे सगळे जे मजूर आहे आणि जे कामगार लोक आहे आपल्या देशी आपल्या गावात परत चालले गेलेले आहे आणि बेरोजगारी पण नागपुरात वाढलेली आहे. लोकांनी व्यापार सुरू करण्यासाठी जोर दिलेला आहे. तर याच्यावर काय आपली प्रतिक्रिया राहील? तर करोनामुळे बराचसे व्यापार गेल्या 2.5 महिन्यापासून पाहतोय आपण की सगळं ठप्प झाले. प्रत्येकानं कंबरडं मोडलेलं आहे. जे काही पॅकेज मिळायला पाहिजे ते पॅकेज प्रत्यक्षात खालपर्यंत कुठे परकुट झालेलं दिसत नाही. तर सगळ्या गोष्टी आहे. बेरोजगारी वाढलेली आहे. जिथे लोक काम करणारे लोक ते बाहेरून स्टेटने आलेले सगळे आपापल्या भीतीमुळे आपापल्या स्टेटमध्ये आपापल्या घरी परत गेलेले आहे. परंतु ही परिस्थिती सुधारायला मला वाटतं अजून काहीतरी 5-6 महिने लागतील आणि याच्यामध्ये एक निश्चित हे करून पुढे सुद्धा आणि स्थानिक लोकांना पण थोडंसं याच्यामध्ये नवीन उद्योगधंद्यामध्ये किंवा यांना स्वतःला स्किल हे करून त्याच्यामध्ये समाविष्ट करून समजा हे केलं तर उद्योगधंद्यामध्ये लवकरच हे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. परंतु या सगळ्या गोष्टीला जवळ प्रोसेसला अजून 5-6 महिने लागतील असं मला वाटतं. बिल्डर्सची पण एक कडकडीत मागणी ही आहे की आता हे सिमेंटची दरवाढ जी झालेली आहे त्यांनी एक सिमेंट मॅन्युफॅक्चर निर्माता जे आहे त्यांनी नाही याच्यावर हे कार्टेलच आहे. सिमेंट आणि स्टील वाल्यांचं मोठं कार्टेल आहे. हे तर बंद झालंच पाहिजे. याच्यात केंद्र शासनाने ताबडतोब लक्ष घालून हे जे काही प्रकार सुरू आहे हे थांबवले पाहिजे. आज प्रत्येक बॅगमध्ये जवळजवळ 100 रुपयाची वाढ केलेली आहे. टू मच आहे. पहिले बिल्डर लोकांना तसंच हे झालेलं आहे. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर काम करतात सगळ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. गेल्या 5 वर्षांपासून कसे तग धरून होते त्याच्यामुळे अजून सगळ्यांचं मध्यंतरी निवेदन दिलं होतं स्टील आणि सिमेंटच्या रेट बद्दल आणि स्टॅम्प ड्युटी कमी करण्यात यावी. आता हे बरोबर आहे. त्यांची मागणी ही बरोबर आहे. त्याला आमचं पूर्ण समर्थन आहे आणि ही राज्य शासनाने म्हणा की केंद्र शासनाने याच्यावर लक्ष घालून त्यांच्या प्रश्नाचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. मी किशोर कन्हेरे प्रवक्ता शिवसेना आपणा सर्वांना विनंती करू इच्छितो की आज या करोनाच्या संकट काळामध्ये आपण प्रत्येकाने आपापल्या घरी राहून करोनाचा जो काही प्रसार होत आहे त्याला थांबवण्याकरता जे काही गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत त्याचं आपण हे करायला पाहिजे, अनुपालन करायला पाहिजे. आणि जे काही जे आहे याच्यामध्ये डॉक्टर असेल, आपले जे काही सफाई कर्मचारी असतील, पोलीस असतील, जे काही आपले कोरोना वॉरियर्स जे आपले आहेत जे लोक काम करतात दिवसरात्र एक करून स्वतःचा परिवाराला दूर करून आपण जे हे करतात त्यांना त्यांचा योग्य जनतेने सुद्धा मान सन्मान ठेवून सगळ्यांना त्यांना आणि आम्ही सुद्धा आमच्या शिवसेनेतर्फे ह्या लोकांची शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये आणि जनतेला सुद्धा आवाहन करतो की आपण जे काही सूचना शासनातर्फे देण्यात येत आहे
किंवा आपले जे वडील आपल्याला सांगतात त्याप्रमाणे आपण पालन केलं पाहिजे आणि ह्या करोनाचा दूर पळवला पाहिजे.